लंकेंनी माझ्या इतकं इंग्रजी बोलावं, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, वक्तव्य केलंय अहमदनगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी। निलेश लंके यांना सुजय विखे पाटील यांनी हे आव्हान दिलंय। वैयक्तिक टीकेपेक्षा 5 वर्षात काय काम केलं त्यावर बोला, असं लंकेंनी त्यावर म्हटलंय। निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। अहमदनगर मतदारसंघामधून आणि याच मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार म्हणून सुजय विखे पाटील यांच्या नावाची पुन्हा एकदा घोषणा झाली आहे। सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना आव्हान देताना लंकेंनी माझ्या इतकं इंग्रजी बोलावं, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं म्हटलंय। माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या भाषणावर तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही। जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला 20 दिवस आहेत। मी काय अर्ज भरायला चालणार नाही। गरीबाची टिंगल करणे हा साहजिक त्यांच्यातला ज्या प्रतिष्ठे ज्या पैशाची मस्ती तेच बोलून दाखवते। टिंगल आहे, गरिबांची टिंगल आहे। एका बाजूने सांगायचं का जे सक्षम आहे त्यांनी तर राजकारण करायचं, दुसऱ्या बाजूने सांगायचं का निलेश लंकेला इंग्लिश बोलता येत नाही। मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो, त्याच्यामुळे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकत नव्हतो। मी मराठी मीडियम शाळेत शिक्षण घेतलं, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलं। त्यामुळे फक्त पुढल्या उमेदवाराची टिंगल करायची एवढंच आहे। माझं म्हणणं आहे, तुम्ही व्यक्तिगत टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही 5 वर्ष काय केलं हे जनतेला दाखवा ना। एक फेसबुक पोस्ट करूनही खासदार सुजय विखे पाटील यांना निलेश लंके यांनी उत्तर दिले। सुजयजी, तुम्हाला जनसामान्यांच्या मराठीमध्ये कळत नसल्याचं समजलं। तुमच्या सोयीसाठी इंग्रजीमध्ये एक संदेश पाठवतोय। हार्ड वर्क बीट्स मनी अँड मसल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।